नमस्कार मित्रांनो, मी राधेय आणि आपण बघत आहात राधेय रिव्ह्यूज. आज आपण आलो आहोत अंतर्नाद या मराठी नाटकाच्या पब्लिक रिव्ह्यू साठी. तर बघूया प्रेक्षकांना कसं वाटलं हे नाटक. चला. तर कसं वाटलं नाटक? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. अरे अप्रतिम. एकदम मस्त वाटलं नाटक. अगदी मस्त. अगदी आवडलं. वारीत गेल्यासारखंच वाटलं. मस्त खूप छान आवडलं मला असं. खूपच सुंदर. खूप छान होतं सर नाटक. The fact that it was interactive. सगळे लोक भाग घेत होते, उठून आरती म्हणत होते. छान होतं. नाच छान होते, डान्सेस, गाणी फार छान होती. आणि बाकी त्याची जर्नी वॉज व्हेरी नाईस. जर्नी ऑफ द बॉय वॉज व्हेरी नाईस. कारण लोकांची मनात नेहमी शंका असते, वारी का असतात, का लोक इतकं वारी 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 म्हणून हे करतात. आणि ह्याच्यात मला वाटते व्हेरी नाईसली इट्स ब्रॉट आउट द भक्ती. Bhakti has no equivalent word in English. The faith that people come with and what they go through, the whole thing, I think, is brought out very beautifully in this play. तुम्हाला काय आवडलं नाटकामध्ये? Mala, basically, I liked what they were trying to bring out, the spirituality behind the whole thing. That is what I liked. आम्ही फुगड्या पण घातल्या. म्हणजे आम्ही त्या वारीतच होतो. वारीतच होतो. म्हणजे आणखीन किती वेळ चालायला, आणखीन किती वेळ चालू दे असं वाटत होतं. या वर्षी आम्ही वारी केली होती आता. आणि त्या वारीचं चित्र सबंध उभं राहत होतं. आणि खरं सांगू का, एकही माणूस चुकला नाही की काही नाही की खरोखर आम्ही त्या वारीतून जातो आहेत. हेच आम्हाला तिथे दर्शन प्रत्येकाने घडलं. त्याचं प्रत्येक त्याचं काम अतिशय सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अतिशय छान आम्ही केलेलं आहे. वारीतच होतो हा. आणि त्या धुंदीतच आता आता आम्ही घरी घरी जातोय. जातो. अक्षरशः बाकी काही शब्दच नाही, सुचणारच नाही. माऊली अगदी खूप- खूप. खूप सुंदर. पुन्हा पुन्हा बघायला येण्यासारखा आहे कार्यक्रम. स्पेशल म्हणजे सर्वच आवडलं. स्टार्टिंग टू एंड एकदम नाटक छान आहे. नाटकाबद्दल काहीच शंका नाहीये आणि दुमतही नाही. बाकीचं काय आहे, तसं बघायला गेलं तर नाटक हे असे आपल्या संस्कृतीला हे पाहिजेलच. आणि आपल्या संस्कृतीला हे जे आपण करतोय हे पुढच्या पिढीला सुद्धा तुम्हाला फायदेशीर आहे, हे मला म्हणायचे. बाकी दुसरं काही नाही. कारण आता या युगामध्ये, मोबाईल युगामध्ये लोक हे विसरून चाललेले आहेत. त्याच्यामुळे हे आवश्यक आहे. मी एकदा केली होती वारी, अर्धी केली होती, पण इथेही तोच अनुभव मिळाला आणि छान वाटलं. आठ साली आम्ही वारी केली होती. आपण आळंदी पासून पंढरपूर पर्यंत केली होती आणि आज दुसऱ्यांदा आम्हाला ही वारी हे करायला मिळाली. मी कधीच केली नव्हती, पण झाली पूर्ण वारी. आम्ही जे अनुभवलं ना तीच मजा आली मला पहिल्यांदा, की त्यांना जे वाटत होतं ना, शी काय वारी, म्हणजे आम्ही गंमत म्हणून गेलो. पहिले 2-3 टप्पे आम्हाला असंच वाटलं, शी काय कशाला लोक येतात. आणि मग पुढे पुढे जेव्हा वेगवेगळी लोक भेटायला लागली, त्यांची गाणी म्हणायला लागली, मग ती ऐकावी, मग त्याचा अर्थ काय आहे तो कळायला लागला. आणि जाईपर्यंत कशी काय संपली, आता तर सुरुवात झाली असं वाटायला लागलं होतं. हा वारीतला अनुभव आहे प्रत्यक्ष, की काय आंघोळी कधी करायच्या, कधी उठायचं, 2 वाजता उठायचं, असं सगळं वाटलं होतं सुरुवातीला टप्पे करताना. पण पुढे जसं उभं रिंगण, गोल रिंगण मग सुरू झालं, मग ते लोक गावातले न येणारे बोलतात, माहित नसतं त्यांच्या भाषेत आपल्याला सांगतात काय काय. खूप मजा आली होती त्याची. पुन्हा प्रत्ययाचा आनंद. आम्ही कल्पनाही नव्हती आम्हाला असं बघायला मिळेल किंवा याच्या याने आलोच नाही. आम्हाला कोण कलाकार आहेत हे पण नव्हतं माहिती. आम्ही अगदी अचानक काही वेळेला तिकीट काढली, मिळाली आणि मस्त अनुभव आला. सगळं ते नास्तिक पासून आस्तिक पर्यंतचा सगळा फारच प्रवास सुंदर. अप्रतिम झाला. अतिशय ते मुख्य म्हणजे वारी सगळी डोळ्यासमोर उभी राहिली. आणि मी पंढरपूरला 4 वर्ष होते, त्यामुळे मी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, तो आता घेतला. रिंगण वगैरे सगळं मी पाहिलेलं आहे. खूपच अप्रतिम. इतकं आवडला आम्हाला, म्हणजे अगदी पुन्हा सुद्धा बघायला येऊ आम्ही. म्हणजे मराठी संस्कृतीबद्दल जे बघायला मिळेल ना, जर की वारकरी संप्रदाय कसा आहे, तर अंतर्नाद हा कार्यक्रम बघावा आणि याचे खूप सारे शो व्हावे आणि मी सगळे अटेंड करेन आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
आजच्या पिढीसाठी काय संदेश असेल त्या नाटकामधून? एकदा तरी वारी अनुभवायला पाहिजे एवढं नक्की प्रत्येकाने म्हणजे नवीन मुलांनी तर पाहिजे. बाकी प्रेक्षकांना तुम्ही रिकमेंड करणार? हो हो ऑफकोर्स आम्ही सुद्धा असे रेकमेंडेशननीच आलो. अच्छा. Definitely will recommend it to everyone. And of course, the dance, the acting is par excellence. आणि आम्ही जरूर सांगू छान, छान झालंय. बाकीच्यांना की येऊन सुंदर आहे, बघा छान म्हणून झालंय. वारूचा अनुभव तुम्ही इथे घ्या. आम्ही घरी हो. बसून टीव्हीवर बघत होतो वारी. छान होतं. प्रत्यक्ष वारी अजून छान वाटतं बघायला. आम्ही अजूनपर्यंत गेलोच नाही कुठल्या वारीला, पण आम्हाला इथं वाडी घडली. आणि आम्ही खूप लोकांना सांगूही. आम्ही आमची जी सोसायटी आहे किती रेटिंग देणार 10 पैकी? No. Yes, 9. 10 पैकी त्याला 8 गुण तर आहेतच.